राज्य शासनाने सादर केलेला अर्थसंकल्पावर माननीय मुख्यमंत्री आणि सरकारचं अभिनंदन करण्याचा साठी आज मी इथं अर्थसंकल्पावर बोलणार आहे। 2026चा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा राज्याचा $1 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी व प्रादेशिक समतोल राखण्यासाठी एक महत्त्वाचा मौलाचा दगड ठरणार आहे। हा अर्थसंकल्प विकसित महाराष्ट्राच्या या संकल्पनेवर आधारित असून त्यातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहे। आपण जर पाहिलं तर या अर्थसंकल्पामध्ये महामानव अभिवादन आणि सामाजिक समरसता वर्ष म्हणून त्याला जाहीर केलेलं आहे। शासनाने केवळ आर्थिक आकडेवारी मांडली नाही तर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या विचाराला केंद्रस्थानी ठेवलेले आहे। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200 जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। संत गाडगेबाबा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त तीर्थक्षेत्र सर्किट आणि 75 गावामध्ये AI कृत्रिम बुद्धिमत्ताच्या माध्यमातून राबवला जाणारा पथदर्शी प्रकल्प हा आधुनिक आणि आध्यात्मिक याचा सुरेख संगम आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा 14 तळे सत्याग्रहाचा शताब्दी निमित्त विकास आराखडा तयार करून 26-27 वर्ष सामाजिक समरसता वर्ष म्हणून साजरे करण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतलेला आहे। त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिवंगत अजितदादाच्या संदर्भात अत्यंत जड अंतकरणाने मुख्यमंत्री साहेबांनी अजितदादा पवार यांना ही आदरांजली वाहिली व ज्यांनी 11 वेळा अर्थसंकल्प मांडला त्यांच्या नावाने गतिमान नागरी सेवा पुरस्कार आणि भव्य स्मारक उभारण्याची घोषणा करून त्यांनी शासनाने त्यांच्या विकासाचा वारसा जो आहे त्याचा सन्मान केलेला आहे। आपण जर पाहिलं तर ही अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन असण्याचं धोरणाचा रोडमॅप आहे। राज्यातील अर्थव्यवस्था वेगाने वाढवण्यासाठी अर्थसंकल्पात 11G 11G मॉडेल या फ्रेमवर्कवर भर देण्यात आलेला आहे। यामध्ये पायाभूत सुविधा, डिजिटल गव्हर्नन्स आणि उद्योग वाढीसाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। ते यादी हां खोडके साहेब बोला ना। भांडवली खर्च, कॅपिटल एक्सपेंडिचर विकास वेग वाढवण्यासाठी 1 लाख कोटी विक्रमी भांडवली खर्च प्रस्तावित केलेला आहे। औद्योगिक क्रांतीसाठी MSME क्षेत्राला बळ देण्यासाठी आणि परतवणूक गुंतवणूक FDI आकर्षित करण्यासाठी नवीन सवलती जाहीर केलेल्या आहे। आर्थिक विकास दर राज्याचा 10% वर नेण्यासाठी सेवा आणि उत्पादनांवर विशेष भर दिलेला आहे। प्रादेशिक समतोल आणि विकास महाराष्ट्रातील प्रत्येक विभागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतुदी केलेल्या आहे। आपण जर पाहिलं तर मुंबईच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे ग्रोथ हब म्हणून नागपूरला विकसित करण्याचा मनोदय माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या या भाषणामध्ये केलेला आहे। गडचिरोलीला स्टील हब, गडचिरोली 2.31 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक मोठे स्टील उत्पादन केंद्र उभारले जात आहे। यामुळे विदर्भात प्रत्यक्षात 50,000 रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे। वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प हा विदर्भासाठी गेम चेंजर ठरणार आहे। 94,868 कोटी रुपयाच्या प्रकल्पाला अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ सुमारे 4 लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे आणि त्याच्यात जो पाण्याचा साठा शिल्लक राहणार आहे तो खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये 20-25 वर्षानंतर औद्योगिक क्रांतीसाठी त्याचा एक मोठा उपयोग या निमित्तानं होणार आहे। मिहान जर आपण पाहिलं तर मिहानमध्ये नवीन लॉजिस्टिक आणि IT कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी विशेष सवलती जाहीर केलेल्या आहे। पर्यटनाच्या याच्यात ताडोबा, अंधारी आणि पेच व्याघ्र प्रकल्पांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यासाठीचा निधी तरतूद केलेली आहे। अमरावती येथे टेक्स्टाईल पार्कमध्ये कापूस उत्पादक मूल्यवर्धन टेक्स्टाईल हब निर्माण केलेला आहे। त्याचप्रमाणे आपले राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये रामटेक चित्रनगरीची नवीन
एक संकल्पना मांडलेली आहे की ज्याच्यामुळं खऱ्या अर्थानं विदर्भाला एक मोठी चालना मिळणार आहे. बल्लारपूर टिंबर म्युझियम अँड आयलिझरियमचा प्रस्ताव आपल्या भाषणात माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि राज्यमंत्र्यांनी दिला आहे. एम्सच्या धर्तीवर महाराष्ट्र आरोग्य सार्वजनिक संस्था निर्माण करण्याचं आपल्या भाषणामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव शैक्षणिक संकुलाची उभारणी अमरावती येथे नव्यानं करण्याचं त्यांनी घोषित केलेलं आहे. मिहान येथे राज्याचा आपत्ती व्यवस्थापन संस्था निर्माण करण्याचं आपल्या भाषणामध्ये त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. या अर्थानं जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं मुंबईच्या धर्तीवर नागपूर एक ग्रोथ हब म्हणून नवीन विकसित होण्याला चालना देणारा या अर्थसंकल्प आहे. मराठवाडा विकासाच्या संदर्भात आपण जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये दुष्काळी कलंक पुसून काढणे आणि छत्रपती संभाजीनगर मुंबई पुणे इतके महत्त्वाचे केंद्र बनवणे या अर्थसंकल्पात महत्त्वाचं सूत्र आहे. मराठवाडा ग्रीड दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जायकवाडी धरणासह मुख्य धरणांना पाईपलाईनने जोडण्याचा आपला मनोदय व्यक्त केलेला आहे. संभाजीनगरला खऱ्या अर्थानं IT हब निर्माण होईल. नवीन सॉफ्टवेअर कंपन्या येतील. तिथं स्टार्टअपला इन्सेंटिव्ह देण्याचं या अर्थसंकल्पात सांगितलं आहे. कृषी प्रक्रिया केंद्रामध्ये सोयाबीन मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी व्हॅल्यू चेन आणि प्रक्रिया उद्योगांना 50% अनुदान देण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये केली आहे. कोकणच्या संदर्भात जर पाहिलं तर किनारे रस्ते कोस्टल रोड प्रकल्पाचा विस्तार आणि जलवाहतुकीवर भर दिलेला आहे. त्याचप्रमाणे कोकणातील पर्यटनाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी पर्यटन धोरणाची निर्मिती केली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या संदर्भात जर विचार करायचा म्हटलं तर कृषी प्रक्रिया नाशिक अहमदनगर जिल्ह्यात अन्न प्रक्रिया उद्योगांना फूड प्रोसेसिंगला चालना देण्याचा मनोदय व्यक्त केलेला आहे. कनेक्टिव्हिटी मुंबई पुणे नाशिक यासारख्या हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची कल्पनासुद्धा त्यांनी आपल्या भाषणामध्ये मांडलेली आहे. आज जर आपण पाहिलं तर क्षेत्रीय महत्त्वाचे जी घोषणा केलेली आहे त्यात शेतकरी कर्जमाफी 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचं उद्दिष्ट त्यांनी आपल्या भाषणात सांगितलेलं आहे आणि 50,000 रुपये ज्या लोकांनी नियमित कर्ज भरलेलं आहे त्यांच्यासाठी 50,000 रुपये देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे. ऊर्जा विभागामध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी 20,000 कोटीची तरतूद केलेली आहे. त्यानंतर पायाभूत सुविधा 1,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना सिमेंटचे रस्त्याचा मनोदय व्यक्त केलेला आहे. ग्रामीण आरोग्यासाठी 4,500 कोटी रुपये आणि आरोग्य शिबिर ही नवीन संकल्पना त्यांनी आपल्या याच्यात मांडलेली आहे. लाडकी बहीण आणि लखपती दीदीच्या योजनातून महिलाचे आर्थिक सक्षमीकरण करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केलेला आहे. कृषी क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर तंत्रज्ञान केवळ श्रीमंतासाठी नसते हे सरकारने सिद्ध केलं आहे. ज्या शेतकऱ्याकडे स्मार्टफोन नाही त्यांच्यासाठी वसुधा व्ही व्हॉइस सेवा सुरू करण्यात आली आहे, ज्याद्वारे कीड व्यवस्थापन सल्ला थेट फोन कॉलवर मिळेल. राज्यातील 4ही कृषी विद्यापीठाला AI इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर स्थापन केली जात आहे, ज्यामुळे कृषी स्टार्टअपना मोठी चालना मिळणार आहे. यामुळे शेतीचा उत्पादन खर्च 25% कमी होणार आहे. ॲग्रिस्टिक आणि शेतकरी कल्याण या संदर्भात सुद्धा त्यांनी आपला मनोदय व्यक्त केला. ॲग्रिटिक्स योजनेद्वारे 1,81,00,000 शेतकऱ्यांना फार्मर ID देऊन महाराष्ट्र देशात अग्रगण्य ठरेल या संदर्भातला त्यांनी मनोदय व्यक्त केला. आदिवासी वनपट्टीधारक शेतकऱ्यांचाही समावेश यामध्ये केलेला आहे. महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत आगामी 2 वर्षात 5 हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याची महत्त्वाकांक्षी पाऊल त्यांनी उचललेले आहे. अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणजे गोपीनाथ मुंडे अपघात सन्मुग्रह अनुदान योजनेत आता शेतमजुरांचाही समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर पशुधन आणि मत्स्य विकास ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना सुरू केलेली आहे.
पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायाला कृषी समक्ष दर्जा दिल्याने या क्षेत्रालाही शेतीप्रमाणे सर्व सवलती आता मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष निमित्त महिला गोपालक आणि कुक्कुटपालन विशेष कार्यक्रम राबवून महिला सक्षमीकरणावर भर दिलेला आहे. मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेसाठी प्रतिवर्षी 1240 कोटी रुपयाची तरतूद मच्छीमारांच्या विकासासाठी दारे उघडलेले आहे. आपण जर पाहिलं तर उद्योग क्षेत्राचा वाटा 30% नेण्याचे शासनाचं धोरण आहे. इन्व्हेस्ट महाराष्ट्र या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे. बांबू विकास धोरणातून 50,000 कोटीची गुंतवणूक आणि 5 लाख रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे सेवा क्षेत्र आणि भविष्यकालीन तंत्रज्ञान महाराष्ट्रात आता जगाचे ॲनिमेशन आणि गेमिंग केंद्र बनणार आहे. यासाठी 295 पेक्षा जास्त स्टुडिओ उभारले जातील. जागतिक क्षमता केंद्र GCC धोरण 2025 मुळे 4 लाख उच्च कुशल नोकऱ्या निर्माण होतील. यात पुण्यात देशातील सर्वात पसंतीचे ठिकाण ठरणार आहे. यासोबतच आपण जर पाहिलं तर प्रगत महाराष्ट्राचा संकल्प हा अजितदादातील स्वप्नाचा विकास होता. आज आपल्या राज्याचा 26-27चा अर्थसंकल्प मांडला गेला. हा केवळ आकड्याचा खेळ नसून विकसित महाराष्ट्र 2047 कडे जाणारा एक भक्कम रोडमॅप आहे. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आपल्यासमोर एक नाव प्रकर्षाने येत आहे, ते म्हणजे महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय अजितदादा. अजितदादाचं एक स्वप्न होतं, महाराष्ट्र देशात नेहमीच एक नंबरवर असावा. त्याचा या प्रो ग्रोथ अजेंडाला पुढे नेत या अर्थसंकल्पातून पायाभूत सुविधा, शेतीचे आधुनिकीकरण, शेवटच्या घटकाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. दादाच्या शिस्तीने आणि दूरदृष्टीने तयार केलेली विकासाची पायाभरणी आज एक नव्या उंचीवर नेऊन पोचवलेली आहे. हा अर्थसंकल्प प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक सुशासन या स्तंभावर उभा आहे. दादा नेहमी म्हणायचे की शेती हा राज्याचा कणा आहे आणि उद्योग हे राज्याचे इंजन आहे. त्या इंधनाच्या जोरावर महाराष्ट्र $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने धावत आहे. आज आपण पाहतो की ग्रामीण रस्ते 2 मिनिट शेवटचे. खोडके साहेब. येस. आणि या संदर्भात आपल्याला माहीतच आहे की हा अर्थसंकल्प जो भाषणाचा शेवट करतो मॅडम, शेवटी एवढेच म्हणेन की हा अर्थसंकल्प म्हणजे महाराष्ट्राचा अस्मितेचा आणि प्रगतीचा जाहीरनामा आहे. अजितदादा पवारांच्या कारभाराचा वारसा जपत आणि महाराष्ट्राला जगाच्या नकाशावर एक औद्योगिक महासत्ता म्हणून प्रस्थापित करण्याचा कटिबद्ध आहोत. शब्दाला पक्का व वारसादार दादांना आपल्याला दिलेला त्याचा विश्वासाने महाराष्ट्र प्रगतीच्या शिखरावर नक्कीच पोहोचेल. अर्थसंकल्प पुणे, मुंबई यासारख्या केंद्रासोबतच ग्रामीण विकासाचा समतोल राखणार आहे. अजितदादाचा गतिमान प्रशासनाचा वारसा जपत आहे. हा रोडमॅप केवळ $1 ट्रिलियन नाही तर 47 पर्यंत $5 मिलियन व्यवस्था बनवण्यासाठी सक्षम करेल. या निमित्तानं मी माननीय मुख्यमंत्री, पूर्ण शासनाचं, राज्यमंत्र्यांचं ज्यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यांचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.